5 मिनिटाचा ट्रेक करून आल्यानंतर आपल्याला एक कातळात कोरलेली एकदम प्राचीन अशी आहे ना मारुतीरायांची मूर्ती पाहायला मिळते. तर या इथे तुम्ही बोर्ड पाहू शकता. इथे हरणटोळ साप हे भरपूर निघतात. आता हे कधी निघतात, कसे निघतात हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल विथ निखिल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आत्ता मी आहे साताऱ्यामधील वर्धनगड या ठिकाणी आलो आहे. ह्या गावाला पण वर्धनगड या नावानेच ओळखलं जातं. तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता वर्धनगड आहे. तर आपला हा पुण्यापासूनचा जो प्रवास आहे 130 किलोमीटरचा हा पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. पार्किंगची सोय वगैरे उत्तम आहे या ठिकाणी. आणि आम्ही जिथून पायऱ्या लागतात म्हणजे अलीकडच्याच काळात पायऱ्या केल्या, तुम्ही माझ्या मागे बघू शकता. तर ह्या आत्ताच्या काळामध्ये पायऱ्या केलेल्या आहेत. पुढं जाऊन गड कसा आहे कसा नाही, 350 वर्षानंतर ह्या गडाची परिस्थिती काय आहे हे पण बघूया. आणि गड आपण लवकरात लवकर एक्सप्लोअर करूया. चला तर मग निघूया. तर आत्ता आम्ही थोडंसंच वरती आलो. तुम्हाला इथून पार्किंग कुठे आहे तेही दाखवतो. आणि जुना मार्ग जो आहे तो पण आत्ता आम्हाला इथे भेटला आहे, तोही दाखवतो. तर या इथे समोर तुम्हाला गाडी दिसत असेल, या इथे पार्किंगची सोय चांगली आहे म्हणजे ह्या टाकीच्या बाजूला. आणि या इथून जुना मार्ग होता, या बोर्डच्या इथून पहिला जुना मार्ग असा दिसतोय. बहुतेक कदाचित हा असू शकतो. आणि अलीकडच्या काळात ह्या पायऱ्या बनवल्यात. काका काय हो, आज पूजा आहे का वरती गडावर? काय मंदिर आहे का? वर्धनी मातेचं मंदिर आहे का? दर अमावस्याला जातात. आणि किती वर्षांपासून आहे ते? खूप आधीपासून आहे, महाराजांच्या आधीपासून. तर तुम्ही ऐकलं असेल, त्या काकांनी मला जसं सांगितलं, वर्धिनी मातेचं मंदिर आहे वरती गडावर. तर आज पण अमावस्या आहे. अमावस्येच्या दिवशी बहुतेक इथले ग्रामस्थ जे आहेत किंवा आजूबाजूचे जी गावं आहेत ह्या गडावर येऊन वर्धिनी मातेची पूजा करतात. आता मगाशी पण 3 महिला गेल्यात, त्यांच्या हातात पण मी पूजेचं साहित्य पाहिलं. आणि हे जे काका गेले ज्यांनी आपल्याला सांगितलं, त्यांच्या पण हातात पूजेचं साहित्य होतं. तर आपण बघूया मंदिर आणि गड एक्सप्लोअर करूया, लवकरात लवकर जाऊया. आता वाजलेत 9 ते 9:15 झाले असतील. वर जायला आपल्याला साधारण एक अर्धा तास लागू शकतो. त्याच्यानंतर गड बघून परत खाली यायचं आहे. चला तर मग गडाच्या दिशेने निघूया. तर एक 5 मिनिटाचा ट्रेक करून आल्यानंतर आपल्याला एक कातळात कोरलेली एकदम प्राचीन अशी आहे ना मारुतीरायांची मूर्ती पाहायला मिळते. ती मूर्ती म्हणजे अशी आहे ना, त्या मूर्तीचं वैशिष्ट्य बघा, अर्धाच तो दगड किंवा कातळ म्हटलं पाहिजे आणि त्याच्यावर अर्धीच मूर्ती. तुम्हाला मी मूर्ती दाखवतो, मूर्ती बघा. या इथे ती मूर्ती आहे. आता शूज तर घालून न जाता येणार, पण तुम्हाला लांबूनच दाखवतो. ती मूर्ती पूर्ण अशी कातळात आहे आणि कोरलेली आहे वेगळ्या पद्धतीची. इथे एक स्तंभ आहे. त्यानंतर सातारा वन विभाग यांच्याकडनं अनेक प्रकारचे असे बोर्ड लावले, म्हणजे ह्या परिसरामध्ये कुठले प्राणी कुठले सर्प आढळतात ह्याचा त्यांनी प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावला. आणि चांगल्या अशा पायऱ्या आहेत. आता ह्या पायऱ्या कितपत आहे आपल्याला पण माहित नाहीये, बहुतेक अर्ध्या वाटेपर्यंत, त्याच्या पुढे नंतर नाहीये. त्याच्यानंतर मला वाटतं जुन्या पायऱ्या असतील असं वाटतंय. तर आज आपल्याबरोबर ट्रेकला आहे नेहमीप्रमाणे हर्षद पाटील. काय हाय हॅलो का नाही, नुसतं असत बसायचं. नंतर अभिषेक रेड्डी आणि आपला कौस्तुभनी शूज घेतलाय ट्रेकिंगसाठी खास. तर तुम्हाला ह्याची ग्रिप दाखवायची होती आणि मला शूज बद्दल सांगायचं होतं. तर ही रबर गम ग्रिप आहे, याच्यावरती सटकत नाही. आणि आपल्या पाटील साहेबांनी जो शूज घातलाय त्याला ग्रिप नावाचा प्रकार नाहीये. आहे प्युमाचा, पण हा सटकतो. कारण ह्याचा एक्सपिरियन्स ह्या माणसाला खराब आलेला आहे. जितक्या वेळा हा गडावर आलाय, मला वाटतं 5वी-6वी वेळ असेल कौस्तुभ, बरोबर? जितक्या वेळा गडावर आलाय तितक्या वेळा पडलाय हा माणूस. त्याच्यामुळे त्याचा एक्सपिरियन्स आहे. तो आज आपल्याला शूज बद्दल सांगेल पण. आणि थँक्स फॉर ट्रेकिंग स्टिक साठी. याच माणसाने मला ट्रेकिंगची स्टिक गिफ्ट केली आहे. यांनी गैरसमज बाळगू नका, मी काय माझ्या पैशाने घेतली नाहीये.
त्याचा करता धरता माणूस हा आहे त्याच्यामुळे. आणि या माणसाने आज मला लय बोर केलंय गाडीत. पुढं बसलाय, आज फोर व्हीलर घेऊन आलोय आम्ही, पुढं बसलाय आणि काहीच बोलत नाही. झोपलो मी. आणि ह्याच्यामुळं हा झोपला, ह्याच्यामुळं हा झोपला, आणि मी एकटाच जागा होतो येण्यासारखा गाडी चालवत. आता जाताना मी एक आयडिया कर, तर ठीक आहे, तो झाला पार्ट एक मजेचा. पुढे आपण गड एक्सप्लोर करायला जाऊ. गड छोटा आहे, इथून पण स्पष्ट दिसतोय गड बघा. आणि अशा वन विभागाकडनं असं विश्रांती करायला हे केलेलं आहे. आपण मूर्तीबद्दल जरा हर्षद पाटील काय सांगतात बघूया. तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही पहिल्यांदी मूर्ती बघितली? नाही, महाराजाची मूर्ती पहिल्यांदा अशी या साईडला बघते मी पहिल्यांदा बघितली असं म्हणतो. मूर्तीचा आकार पण वेगळा आहे. नाक, डोळे आणि चेहरा पूर्णपणे वेगळा आहे याचा. मनुष्याचा चेहरा तसा दिसतो. बरोबर बरोबर. तर या इथे तुम्ही बोर्ड पाहू शकता. इथे हरणटोळ साप हे भरपूर निघतात. आता हे कधी निघतात, कसे निघतात हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. पहिला साप बघून घ्या तुम्ही. अशा पद्धतीचा हा साप असतो आणि हा अशा फांद्यांवर, ह्याच्या फांद्या आल्यात ना, अशा फांद्या आल्यात ना, याच्यावर बसलेला असतो. हा निघतो पावसाळ्याच्या सीझन मध्ये, कारण पावसाळ्यामध्ये इथं खूप पानं असतात आणि शिकारीसाठी असा तो असा फांदीवर बसतो. आपल्याला कळून पण येत नाही, कारण त्याचा कलर हिरवा आणि त्याच्यावर काळे काळे डॉट असतात तसे, त्यामुळे असा बसतो तो. आणि निम्न विषारी साप आहे हा. हा शिकारीसाठी त्याचा विषाचा वापर करतो. माणसाला काय होत नाही ह्याच्या विषाने एवढं, कारण सांगायचं एक झालं तर मी एक स्वतः सर्पमित्र आहे. मला वन्यजीव प्राण्यांची खूप बरीचशी माहिती आहे, याचा अभ्यास पण केला आहे मी. त्यामुळे आता मी ज्या ट्रेकला जातो त्यामुळे मला तिथल्या गोष्टी काही कळतात, कुठल्या भागामध्ये कुठले साप आढळतात. आता ह्यांनी नाव दिलंय म्हणून ठीक आहे, काही काही ठिकाणी फक्त बोर्ड लावलेत आणि खूप माहिती दिली, मग त्या माहिती लोक वाचायचा कंटाळा करतात की का वाचायची हे. पण आपल्या माहितीसाठी खूप गरजेचं आहे, कारण काही लोक अडीअडचणी, आता ह्या ठिकाणी ठीक आहेत पायऱ्या आहेत म्हणून, पण जर पायवाट असती, मळलेली वाट असती, त्या ठिकाणी आपल्याला असं माहिती असणं खूप गरजेचं आहे की काय केलं पाहिजे आणि काय नाही. निघूया गाड्याच्या दिशेने. निम्न विषारी असतो, निम्न म्हणजे कसं? म्हणजे अर्धवट, अर्ध विषारी. विष चढत नाही लवकर. तो त्याचं विष शिकारीसाठी वापर केला जातो, माणसाला नाही त्याच्या विषाने काय होत. आता शेवटी बॉडीवर कॅपेबल, तुझी बॉडी किती कॅपेबल आहे सहन करण्यासाठी, तसं आहे. तर साताऱ्यापासून ह्या गडाचं अंतर 30 किलोमीटर आहे. आणि तुम्ही साताऱ्यातून जर आले तर रोड एकदम चांगला आहे आणि एकदम म्हणजे मक्खन रोड आहे, काहीच त्रास नाही. आम्ही जे आत्ता मार्गाने आलो, जोशी विहीर पासून जर तुम्ही पुढे आले ना की खाली ब्रिज न चढता ब्रिजच्या अलीकडनंच लेफ्ट टर्न मारला, डावीकडे वळाले की एक रस्ता येतो मध्ये, पुसेगाव असं, पुसेगाव रोड वगैरे असं, आणि तो कोरेगावला अटॅच होतो. रोड मध्ये खराब आहे खूप, त्यामुळे मधल्या रोडनी नका येऊ. सरळ सातारा गाठा, साताऱ्यातून डावीकडे कोरेगाव, कोरेगाव पासून एक मला वाटतंय साधारण एक 5-10 किलोमीटर असेल कोरेगाव पासून. डायरेक्ट वर्धनगड नावाचाच छोटासा घाट आहे. घाट चढून तुम्ही वरती आले की लगेच डाव्या हाताला कमान लागती. कमानीच्या खाली 2 तोफा ठेवल्यात, गडावरच्या तोफा खाली नेऊन ठेवल्यात, त्याला जरा रंगोरंगोटी थोडं व्यवस्थित केले, त्यामुळे लगेच कळून येते की वर्धनगड ह्या ठिकाणी. आणि रोडवरनं पण दिसतो आपल्याला, पूर्ण दिसून येतो हा, कारण ह्याची तटबंदी अजून सुद्धा शाबूत आणि भक्कम आहे. खरं सांगायला गेलं तर हा गड आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतलाय. आणि हो, आणि ह्या गडावर महाराजांचं अस्तित्व होतं काही काळ, म्हणजे महाराज ह्या गडावर राहिलेले आहेत. या गडाची उंची 1500 फूट इथपर्यंत आहे, 1500 फूट इतकी आहे. जास्त काय उंच नाही हा गड, ठीक आहे. मेन रोडच्या कडाला असा गड दिसतोय. हा गडाचा वापर त्यावेळी इथला
कशासाठी हा गड का बांधण्यात आला याचं कारण असं आहे की आजूबाजूचा जो परिसर तू पाहिला, जसं आपण माग महिमनगडावरनं पाहिलं, हा तसं ह्या गडावर आजूबाजूचा परिसर पाहिला ना, त्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी ह्या गडाची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे हा गड पाहणं पण खूप महत्वाचं आहे, कारण ह्याची बांधणी शिवाजी महाराजांच्या सांगण्यानुसार किंवा त्यांच्या डायरेक्शनने आत्ताच्या भाषेत सांगायला गेलं अशी केली. निघूया, कडाकडे दम लागतोय. तर या इथे आपण बघू शकता पायऱ्या संपल्या आहेत. इथून पुढे मळलेली वाट आहे, म्हणजे एकदम दगड वगैरे असे इथपर्यंतच पायऱ्या, इथून पुढे काय पायऱ्या केल्या नाही. आणि मला तर वाटतंय, म्हणजे जसं हर्षद पाटील आपल्याला सांगत होते की गड खूप जवळ आहे इथून. आता बघूया खरंच जवळ आहे का लांब आहे. आणि आज गडावर इथले लोक, म्हणजे गावातले किंवा आजूबाजूच्या गावांमधले लोक, बरेचसे लोक येतात ते, जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे. या इथे आता कच्चा रस्ता चालू होतोय, इथपर्यंतच पायऱ्या आहेत. इथून पुढे कच्चा मार्ग चालू झाला. कच्चा मार्ग बघू शकता. शूजचा एक्सपिरियन्स कौस्तुभ घेईल. चला कौस्तुभ, अशा ह्याच्यावरनं चला, अशा ह्याच्यावरनं सांगतील आपल्याला ते. घसरतय बघा कोण, आणि हा माणूस आम्हाला सांगतोय पायाची ग्रीप महत्वाची. आता ह्या माणसाचं 90-100 किलो वजन असेल. आता आपण मुख्य द्वारापाशी येऊन पोहोचलोय. माझ्या मागे तुम्ही मुख्य द्वार पाहिलं असेल. हे पण गोमुखी पद्धतीचं मुख्य द्वार आहे. जसं रायगडावर किंवा बाकीच्या गडांवर तुम्ही पाहिलंय ना, त्याच पद्धतीचं हे पण द्वार आहे. म्हणजे 2 बुरुज आहे. आणि तुम्ही बघितलं असेल, बरेचसे जण रायगडावर गेले, जागेवर जो टर्न आहे कळत नाही की आपल्याला वाटतं की समोर दरवाजा आहे, पण तो दरवाजा एका बाजूला आहे. तसंच त्याच पद्धतीचं इथं पण द्वार आपल्याला पाहायला मिळतंय. तर आपण आता द्वारातनं एंट्री करूया आणि आतमध्ये गड एक्सप्लोर करूया. चला तर मग निघूया. रचना बघा ना, हे 2 बुरुज आहेत आणि ह्या बुरुजाच्याच बरोबर आता असं आपण जर आलो ना, तर ह्या बाजूला हे दरवाजाची रचना बघा, गोमुखी पद्धतीचा दरवाजा एकदम असा. अलीकडच्या काळात इथे दरवाजे बसवण्यात आलेत आणि सरळ आहे. आणि या इथे आपल्याला केशवर देवडी पाहायला मिळते आतमध्ये आल्यानंतर. आणि जसं आपण बऱ्याचशा गड किल्ल्यांवर पाहिले, दार जे अडकवायची पद्धत आहे ती अशी आहे. त्याच्यामध्ये तो लाकडाचा जो उरलेला भाग किंवा जो एक्स्ट्रा पार्ट काढले ते याच्यामध्ये अडकवायचे आणि ह्या पद्धतीने दरवाजा लागला जायचा. या इथे पण होतो आणि लॉक सिस्टीम पण असणार आहे. या इथे बघा लॉक सिस्टीम आहे. लाकूड वगैरे नाही, कारण हा आता अलीकडच्या काळात दरवाजा बनवलेला. या साईडला पण दोन्ही बाजूला. आता आपण मुख्य दरवाजातून आतमध्ये आलोय, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्याच समोरच्या बाजूला दरवाजातून समोर आल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचे बोर्ड पाहायला मिळतात.
पहिला जो बोर्ड लावलाय तो लावलाय, गडाची आकृती काढली आणि कुठे कुठे काय काय पाहिलं आहे हे सगळं इथे दिलेलं आहे. तर आता आपण महादरवाजा म्हणजे ह्या ठिकाणातून आलोय. इथे इथे उभे आपण. तर ह्या ठिकाणी काय काय आपल्याला बघायला सगळं पाहायला मिळतं. इथे नकाशा दाखवलाय की अजिंक्य तारा त्या साईडला आहे, त्यानंतर कल्याणगड ह्या साईडला आहे. म्हणजे आपण गडाच्या ह्या दिशेला गेलो ह्या साईडला कल्याणगड आहे, ह्या साईडला अजिंक्य तारा आहे. त्याच्यानंतर मुख्य दरवाजाच्या म्हणजेच ह्या बाजूला संतोषगड आहे. परत असे विविध प्रकारचे आपल्याला ह्या गडावरून बाहेरचे गड दिसतात की कुठले कुठले गड आहे. आणि हे जे कोणी लावले त्यांचं इथे तालीम संघ एक कोंबे असं काहीतरी नाव आहे. आणि इथे पण दिले बघा, स्वतः शिवरायांनी बांधलेला, म्हणजे शिवरायांनी सांगितल्याप्रमाणे बांधलेला. आता ह्यांनी थोडस चुकीचं लिहिलं आहे, ठीक आहे काय हरकत नाही. त्यानंतर इथे त्यांचाच बोर्ड लावलाय, प्रॉपर माहिती दिली आहे गडाची, इथे काय झालं कसं झालं किंवा गडावरचं महत्व वगैरे सगळं सांगितलं, किती साली काय. बघूया, हे मी तुम्हाला नंतर सांगतो. तर आपण काय करूया, आपण मुख्य दरवाजातून आत वरती आलोय. वरती आल्यानंतर आपण ह्या दरवाजाची रचना, मी मगाशी तुम्हाला सांगितलं की गोमुखी पद्धतीची ही रचना आहे. ती रचना कशी ओळखायची काय आहे? आता जे गडप्रेमी आहेत, दुर्गप्रेमी आहेत किंवा जे ट्रेकर गडांवर फिरतात त्यांना माहित असेल. तर गोमुखी पद्धत ही कशी ओळखायची किंवा कशी हिला पाहता येते. आता खालून जे दुर्गांचा गडांचा अभ्यास करतात त्यांना खालून समजते, पण वरतून पण एक पार्ट आहे की कसं बघता यावं कसं नाही तेही दाखवतो. आता मी बरोबर मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूला उभा आहे आणि इथून खाली आपल्याला काय दिसतं ते बघूया. तर मी या इथून वरती आलो आणि आल्यानंतर अशा पद्धतीने ही तटबंदी बघा, हा बुरुज आहे, तटबंदी आहे. आणि या इथून असं आल्यानंतर या इथे आपल्याला दरवाजा पाहायला मिळतो. म्हणजे हा पूर्ण असा टर्न आहे. इकडून आल्यानंतर असा या गडावरून असं वरती आल्यानंतर असा पूर्ण टर्न आहे, मग मुख्य द्वार लागतंय. ही गोमुखी पद्धत आहे बघा. आता गड एक्सप्लोर करूया आपण, पुढच्या दिशेला निघूया. आमचं फोटो सेशन चालू आहे. आपण आता तटबंदीवर चालत चाललोय. आम्ही या दिशेने आलो, या इथून ह्या मार्गाने आलो. इथं पायवाट आहे, मळलेली वाट आहे, दिसून येते लगेच. तिथनं असं चालत चालत आलो आणि या इथे तटबंदीच्याच बाजूला आपल्याला पायऱ्या पाहायला मिळतात बघा. बुरुजावर जायला तिथं एक बुरुज आहे, तिथं पण एक ध्वज लावला. या साईडला एक वरती मंदिर आहे, कुठलं मंदिर आहे ते बघूया. त्याच्या पलीकडे एक मंदिर आहे, ते पण बघूया. आपण मुख्य दरवाजा आहे ना, त्या तिथून तटबंदी पकडून चालत 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 सरळ म्हणजे समोरच्याच बाजूला, मुख्य दरवाज्यातून आतमध्ये आल्यानंतर समोरच्याच बाजूनी चालत चालत सरळ आलो. तटबंदी हे बघा, ह्या तटबंदीने आपण असं चालत चालत आलो. त्या तिथे आल्यानंतर ना, इथे आपल्याला चोर दरवाजाला पाहायला मिळतं. बोर्ड पण लावलाय या इथे, बोर्ड लावलाय आणि हा चोर दरवाजा, खतरनाक असा चोर दरवाजा. आता आपण खाली जाऊया आणि ह्याचा वाट कुठं जाते ते पण बघूया.
थंडगार वाटते इथे, मस्त गारगार. आयशा. आणि या इथे हा चोर दरवाजा बघा. म्हणजे हा जर आहे ना लांबून आहे ना, एकच मिनिट थोडं खाली जातो अजून मी. हा जर इथून पाहिला ना काहीच कळत नाहीये बघा ना. इथे वरती आता हे झाड आले, पूर्वी जेव्हा झाड वगैरे नसतील ना, इथे वरती बघा. हा दरवाजाच कळून येत नाही की चोर दरवाजा इथे आहे म्हणून. काय पद्धत असेल ना. आणि ही वाट दिसते बघा, ह्या वाटेने वरती यायचं चोर दरवाजा. म्हणजे हा एक मार्ग आहे वरती येण्यासाठी गडावर, पण आपल्याला माहित नाहीये किंवा हा वापरात पण नसावा, कारण इथे ह्या साईडला कोणी जास्त येत नाही. त्यामुळे पण चोर दरवाजा किती भारी आहे. आणि खरंच अजून शाबूत आहे हा गड. म्हणजे महाराजांनी बांधलेले जे गड आहेत ना, त्यांच्या सांगण्यानुसार जे बांधून घेतलेत ना महाराजांनी गड, खरंच खूप शाबूत आहेत. खूप म्हणजे खूप शाबूत आहेत ते गड. खतरनाक. एक एक दगड एवढा मोठा आहे आणि एवढी मोठी मोठी तडबंदी आहे ना. आता अजून सुद्धा आहे ना, अजून सुद्धा ह्याचे काही दगड आहेत असे बघायला मिळतात की एक एक दगड एवढा मोठा. खूप मोठी तटबंदी आहे. आता आपण चोरदार परत आतमध्ये जाऊया. तर या ठिकाणी थांबल्यानंतर मला लांबून दरवाजा दिसूनच येत नव्हता. म्हणजे तुम्ही जर खालून पाहिलं तर दरवाजा कुठे आहे आणि कुठे नाही हे समजूनच येत नाही. आणि ह्या दरवाजाची जी पायवाट आहे ती खाली जे झाडं आहे त्या झाडापासून वरती येते असं दिसून येतं, कारण भरपूर दगडं त्या ठिकाणी पडले होते. तिथूनच वाट चालू झाली आणि ती चोर दरवाजाच्या वरतीपर्यंत आलेली आहे. लांबून दाखवायचं कारण असं की तो दरवाजा समजून येत नव्हता लवकर की इथे एक दरवाजा आहे म्हणून. आणि दरवाजाची जर आकृती पाहिली ती भुयारा मार्गा टाईप आहे, म्हणजे भुयार आहे आतमध्ये. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की शौचालयाचं जे आउटलेट असतं, आपण आत्ताच्या भाषेत म्हणायला गेलं तर शौचालयाचं आउटलेट आहे ना, त्याचा एक भाग या ठिकाणी काढून ठेवला होता. आणि त्याचा आकार जर पाहिला तर तो वरच्या बाजूला असा वरती असा जात होता. आणि एकसरीचे दगड, म्हणजे आपण ज्या प्रकारे आत्ताच्या काळात म्हणतो स्लिपरी, तशा टाईपमध्ये हे बनवलं होतं. आणि त्याचा आउटलेट या इथे चोर दरवाजाच्या इथे दिलं होतं. आणि तिथून आत्ताच्या काळात जर पाहिलं तिथून येणारं सर्व पाणी किंवा आता त्या काळातील काही घाण असेल ती सगळी ह्या मार्गातून बाहेर पडत होती. अख्खी तटबंदी आम्ही चालत चालत चोर दरवाजापासून चालत चालत इथपर्यंत आलो. आता हे त्या काळातली झाडं आहेत का आता आलेली आहेत ते माहित नाहीये. आणि ह्या इथे आपल्याला बरेचसे अवशेष पाहायला मिळतात. ते कसे ओळखले काय ओळखले ते पण सांगतो तुम्हाला. पहिले अवशेष बघून घ्या. या इथे बघा पूर्ण दगडी पडलीत. आणि ही अशी तटबंदी अख्खी अशी वरती गेली आहे. त्याच्यावरती आहे, त्याच्यावरती अशा 3 वाडे किंवा काही ना काहीतरी इथे असणार आहे. चौथरा वगैरे काहीतरी असणार आहे. ते तिथे मागे पण आहेत. त्यानंतर इथं आलो आपण की या इथे पण आपल्याला पाहायला मिळतं बघा. म्हणजे असं आहे ना, इथे आल्यानंतर आपल्याला थोडंफार समजलं आणि त्या तिथे मागे एक समजलं. इथे पण असं काहीतरी असणार आहे. ही तटबंदी दिसते बघा इथे. हे अशी अशी खाली 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 खालीपर्यंत अशी खालीपर्यंत येते एकदम. आणि समोर त्या तिथे तटबंदी आहे लास्टला एकदम. आणि आम्ही ह्या मार्गाने आलो, असं मधूनच आलो आम्ही. तटबंदी अवशेष काही वाडे असतील किंवा काय असेल ते पाहिले. आणि या इथे आपल्याला एक मंदिर पाहायला मिळालं. बहुतांश हे महादेवांचंच असू शकतं, कारण इथे नंदी महाराज बसलेत, त्यांचंच मंदिर असू शकतं. पूर्ण वेळ आम्ही चालत येत होतो का रे कौस्तुभ? पूर्ण वेळ आम्ही चालत आलो, कारण बघण्यासारखं काय नाही. चोर दरवाजाच्या पुढे एक शौचालय होतं त्या काळातलं, त्याच्यानंतर काहीच बघायला नाही भेटलं. पूर्ण चालत आलो आणि मधनं शॉर्टकट मारला ह्या जंगलात ना. आणि इथं महादेवांची पिंड पाहायला मिळते आपल्याला. मस्त मंदिर आहे. काही भाग त्या काळातला आहे, म्हणजे पूर्णच त्या काळातलं आहे, फक्त त्याला रंगरंगटी थोडंसं प्लास्टर वगैरे केलेलं आहे. या इथे एक स्तंभ आहे. हा स्तंभ तर सगळ्यांना माहित असेल कसं. ते नंदी महाराज आत्ताच्या काळातले.
आणि समोर मंदिर आहे महादेवांचं. लांबूनच आपण पाया पडू. त्याच्याच बरोबर एका डाव्या बाजूला म्हणजे मंदिराच्या समोरच्या बाजूला तोंड तुम्ही जर केलं, जर तुम्ही समोरच्या बाजूला जर तोंड केलं ना, तर डाव्या बाजूला पाण्याचं टाकं पाहायला मिळतं, कातळात कोरलेलं पूर्ण. असे बरेचसे टाके आहेत, पण आपल्याला हे पहिलंच लागले. आणि ह्या टाक्यापासूनच आता आपण वरती जाणार आहे. ह्या टाक्यापासूनच इथे टाक आहे. हे मंदिराच्याच बाजूला हे टाक आहे बघा, हे टाक आहे. या टाक्यापासूनच असं आपण वरती वरती जाणार आहे इथून. आणि ते मंदिर आहे, ते मंदिर बघणार आहे कुठलं. आणि तिथून अजून काही पलीकडचा भाग आहे तो एक्सप्लोअर करणार आहे. काही पलीकडचा भाग आहे तो एक्सप्लोअर करणार आहे. त्याच्यानंतर आपण पूर्ण पाहून झालं की खाली उतरणार. झाला गड पाहून आपला. गड मोठा आहे आपल्याला वाटतं. तुम्ही जर तटबंदीच्या बाजूने का रे बसतो, पूर्ण तटबंदीच्या बाजूने चालत जर आले ना, खूप मोठा आहे, दम लागतो. आता इथे पुण्यात तर उन्हाचा झाडा खूप बसतात, मग इथं एवढं काय वाटत नाही, कारण चटके बसत नाही आणि वारे पण सुटले वरतून. त्यामुळं गड आहे, बघण्यासारखा आहे, खरंच बघण्यासारखा आहे गड हा. अवशेष पण आहेत गडावर. आणि इथले ग्रामस्थ राखतात ते गड, म्हणजे पालन पोषण गडाचं रक्षण म्हणा, स्वच्छता थोडीफार आहे इथे. बाकीचं थोडंफार संवर्धनाचं पण काम मध्ये आधी चालूच आहे, गावकऱ्यांच्या माध्यमातून. किंवा जे इथे देवीच्या याच्यासाठी येतात ती पण लोक, पायऱ्या म्हणा, भले सिमेंटच्या का होईना पण बनवतात ते त्यांच्या माध्यमातून. यायला आहे बऱ्यापैकी चान्स आहे, चांगला आहे. रोड वगैरे पण अख्खा चांगला आहे जसं तुम्हाला सांगितलं तसं. आता आपण मंदिराच्या दिशेने जाऊया. या इथं पाण्याचं टाक आहे, पाणी खराब आहे पण टाक खूप चांगलं आहे, पूर्ण कातळात कोरलेलं आहे. तू जे म्हंटल होता ना ते काय रे, बारव. हा बारवचाच प्रकार आहे ना, मला तसंच वाटतंय रे. हे आता बुजलंय मित्रांनो का, हे बारवचाच प्रकार आहे. या इथे अशा पायऱ्या असणार आहे. आता ह्या काही आता 300-350 वर्ष होत आलीत, त्याच्यामुळं हे बुजत गेले आणि पाणी खराब झाले. काही कचरा वगैरे म्हणजे हेच पडले पालो पाचळा ह्याच्यात. आणि या इथूनच आपण असं वरती जाणार आहे त्या मंदिराकडे. टाक्यापासून वरती आल्यानंतर मारुतीरायांची आपल्याला मूर्ती आणि मंदिर पाहायला मिळतं छोटस. खूप सुबक आणि सुंदर आहे मंदिर पण आणि मूर्ती पण. आणि त्याच्या आजूबाजूचा हा जो परिसर आहे ना, खूपच भारी. पावसाळ्यात खरंच इथं भारी वाटत असणार आहे. आज जे आपल्याला मंडळी पाहायला भेटली आहेत किंवा ज्यांच्याशी आपलं बोलणं झालं, इथले ग्रामस्थ किंवा आजूबाजूच्या जे गावातले असतील, ही जी देवी आहे ना, ह्या देवीसाठी आज येतात. आज अमावस्या असल्या कारणाने ह्या देवीच्याच नावाने ह्या गडाला नाव पडलं असणार. कारण ह्या देवीचं नाव आहे वर्धिनी देवी. ह्या देवीच्याच नावाने ह्या गडाला नाव पडलं असेल, वर्धनगड म्हणून. आता एवढा आपण प्रॉपर गडाचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचला नाही, जेवढा होता तेवढा आपण आपल्यात घेऊन ठेवलेला आहे की काय गडाचा उपयोग वगैरे. बाकीचा इतिहास तर नाही, पण मंदिर खूप छान आणि सुंदर आहे. मंदिराचा आजूबाजूचा परिसर पण एकदम स्वच्छ वगैरे ठेवला आणि नव्याने बांधकाम पण केले या इथे. आतमध्ये मंदिर खूप छान आणि सुंदर आहे. या इथे दीपस्तंभ वगैरे आपल्याला त्या काळातले पाहायला मिळतात. आणि मंदिराच्याच एका बाजूने हा जो नजारा पाहायला मिळतोय, हा नजारा पूर्णपणे तर आता आपण मुख्य दरवाजापाशी येऊन परत थांबलोय. थोडी विश्रांती करून आपण परतीचा प्रवास आपला चालू करणार आहे. आणि सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला गडावर बऱ्याचशा ठिकाणी ना साप जे आहेत त्यांच्या कात पाहायला मिळालेत. हे बघा, ही कात बऱ्याचशा ठिकाणी मुख्य दरवाजाच्या इथे पण पडली होती. म्हणजे या ठिकाणी सापांचं वास्तव्य खूप आहे असं समजलं जातंय. आणि आपल्याला वर्धिनी देवीच्या मंदिराच्या इथे पण एक मंदिरात बसले होते ते, त्यांनी आपल्याला सांगितलं की बऱ्याचशा ठिकाणी इथे सापांचं वास्तव्य आहे. ठीक आहे, सो असो ते, त्याच्याशी आपल्याला जास्त काही आढळले नाही आणि आपल्याला जास्त त्याच्याशी
हे करायचं नाही. आता आपण इथून परतीचा प्रवास चालू करणार आहे, रिटर्न खाली जाणार आहे आणि तिथून आपल्याला पॉसिबल झालं तर 12 मोठ्याची विहीर या ठिकाणी आपण जाणार आहे पाहायला. त्या ठिकाणी छावा सिनेमा जो आहे त्याचं शूटिंग त्या ठिकाणी झालं होतं आणि म्हणजे तुम्ही छावा पिक्चरमध्ये पाहिलं असेल त्या संभाजी महाराज पिंडीची पूजा करतात असं दाखवलं त्या सिनेमामध्ये. ते आपण ते ठिकाण आज पाहायला जाणार आहे. इथून लवकर निघणार आणि आपल्याला किती वेळ लागतोय, कसा प्रवास होतोय ते पण बघूया. चला तर मग आपण आपल्या परतीच्या प्रवासाला म्हणजेच विहीर पाहण्यासाठी निघूया. आत्ता आपण आहे लिंब ह्या गावामध्ये. ह्याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज म्हणजे छावा सिनेमाची शूटिंग इथे झाली होती. ती जी विहीर आहे त्या विहिरीचा जो सीन आहे तो इथेच झाला होता. ह्याच ठिकाणी छावा सिनेमाची शूटिंग झाली होती. त्या ठिकाणी तो सीन शूट केला होता. इथे महाराज इथे बसले होते आणि इथे त्या पिंडीची पूजा करत होते. या जागेला आड म्हणतात, आड. आणि या जागेला आड असं कौस्तुभ म्हणतोय आपल्याला, बरोबर. पलीकडली विहीर आणि विहिरीच्या अलीकडे असतो आड. हा आड या साईडला पण पाणी आहे आणि जिना आहे जायला. पूर्ण दगडात दिवस असतं, नंतर तिकडे जातं. पूर्ण दगडात या इथून आम्ही चालत चालत खाली आलो. 300 वर्षापूर्वीची ही विहीर आहे आणि ह्या विहिरीला वैशिष्ट्य म्हणजे असं आहे 110 फूट खोलीची ही विहीर आहे. आणि इथले लोक सांगतात शूटिंग एकच दिवस झाले पण 15 दिवस या विहिरीचं काम चालू होतं. शूटिंग एकच दिवस झाले फक्त. एका दिवसात तो सीन शूट केला. आता हे लोक सांगतात म्हणून, आता आपल्याला पण काय खरं इतपत माहीत नाही. एकच दिवस सीन शूट झाला, त्याच्यानंतर पॅकअप झालं त्यांचं, ते निघून गेले इथून. पण पूर्ण हा परिसर म्हणजे हा जो बाहेरचा भाग आहे पूर्ण पॅक केला होता. हो. तर व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. म्हणजे इथे म्हणजे 12 मोठ्याची विहीर जी आहे ती पाहून झाली, वरती आलो आणि व्हिडिओ इथेच थांबवणार आहे. तर व्हिडिओ मला कसा वाटतो संपूर्ण, कसा नाही मला कमेंट करून कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, एक लाईक जरूर करा. आपण भेटूया पुढच्या कुठल्या गाड्यांवर आपण जाणार आहेत त्या किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्री राम.